नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 3 चं कॉलेज अलॉटमेंट हे आज झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये ते विद्यार्थी मित्र बरेचसे टेन्शन मध्ये आहेत आणि त्यांनी आता पुढे काय करायचंय असा प्रश्न त्यांना पडलेला असेल. तर मित्रांनो, आणखीन देखील तुमच्याकडे एक आणि ही फायनल शेवटची संधी आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, या ठिकाणी LLB 3 इयरचं कॅप राऊंड 3 साठी कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट वरती क्लिक करून राउंड 3 सिलेक्ट करून तुमचं अलॉटमेंट पाहू शकता. त्याचबरोबर एखाद्या इन्स्टिट्यूटचं एखाद्या कॉलेजचं पाहायचं असेल तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला इथं पाहता येईल. यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरती लॉग इन करावं लागेल. दुसरीची पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचं आहे आणि तुमचं लॉग इन आयडी पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फ्रंटला दिसेल की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे का नाहीये. आता ज्या विद्यार्थी मित्रांना कुठलंच कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये त्यांच्याकडे जी शेवटची संधी आहे ती म्हणजे चौथी आणि फायनल राऊंड, ज्यालाच आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणतो. आणि ही जी राऊंड आहे मित्रांनो ती इतर 3 कॅप राऊंड पेक्षा वेगळी आहे. म्हणूनच त्याला या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फॉर ए कॅप सीट्स असं म्हटलेलं आहे. आता या राऊंड मध्ये काय होतं की ज्या सीट्स NRIच्या असतील किंवा ज्या अदर दॅन महाराष्ट्र स्टेटच्या सीट असतील, 3 कॅप राऊंड मध्ये भरल्या नसतील तर त्या चौथ्या कॅप राऊंड मध्ये ओपन कॅटेगरीला जनरलला अलॉट होतात, कन्वर्ट होतात आणि त्या सीट वरती कोणालाही ऍडमिशन भेटू शकतं. त्याचबरोबर SC/ST च्या सीट शिल्लक राहिलेल्या असतील आणि फोर्थ कॅप राऊंड मध्ये देखील त्या कॅटेगरीचे स्टुडंट त्या कॉलेजला नाही आले तर ते समांतर आरक्षणानुसार OBC ला किंवा इतर कॅटेगरीला कन्वर्ट होऊ शकतात. तर याचं ब्राउचर मध्ये टोटल प्रोसिजर ही दिलेली आहे. तर आता ह्याची प्रोसेस काय आहे तर मग आता 15/9/2025 रोजी किती जागा व्हॅकंट आहेत याची आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स फिल इन ऑनलाईन ऑप्शन्स कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन्स. परत एकदा या फायनल राऊंड साठी आपल्याला नवीन कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. थर्ड कॅप राऊंडचे ऑप्शन्स या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला चालणार नाहीत आणि ते ऑप्शन देण्यासाठी 3 दिवसाचा वेळ आपल्याकडे आहे. तो म्हणजे 16/9/2025 ते 18/9/2025 आणि लगेच 20 तारखेला कॉलेजेस जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन फॉर ए कॅप सीट्स अँड मॅनेजमेंट कोटा सीट्स इफ ऍप्लिकेबल. ज्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा असेल त्या ठिकाणी मॅनेजमेंटची वेगळी लिस्ट लागणार आहे आणि जनरल ही एक वेगळी लिस्ट लागणार आहे. ती 20/9/2025 रोजी आणि लगेच कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट. त्या कॉलेजनी नोटीस बोर्ड वरती त्यांच्या कॉलेजला जितक्या विद्यार्थ्यांनी चॉईस दिलेला आहे त्या सर्वांची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिस्प्ले करायची आहे आणि लगेच मग 20/9/2025 ते 24/9/2025 या वेळेमध्ये आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे आणि 25/9/2025 ही टोटल कॅप राऊंड ऍडमिशनची लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर कुठलंही ऍडमिशन होऊ शकणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन 24 तारखेला नाही होऊ शकलं तर ते 25 तारखेला होऊ शकतं जर कॉलेजने अलाउड केलं तर. परंतु 25 नंतर मात्र 26 तारखेला तुम्ही गेला तर त्या ठिकाणी ऍडमिशन भेटणार नाही. मग आता ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कशा प्रकारे चालते, ही फर्स्ट 3 कॅप राऊंड पेक्षा वेगळी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला फोर्थ कॅप राऊंडला कॉलेज अलॉटमेंट झालं आहे, या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्या अशा प्रकारे लॉग इन मध्ये दिसत नाही. तर याची प्रोसेस मित्रांनो वेगळी आहे आणि हीच प्रोसेस काय आहे याविषयीचा स्वतंत्र व्हिडिओ मी थोड्या वेळामध्ये बनवणार आहे. तो तुम्हाला भेटून जाईल. आणि आणखीन एक म्हणजे मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स असतात त्या कशा आपल्याला मिळवायच्या आहेत ते देखील आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.